हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुडाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। 62 नंबरची गाथा चालू आहे पंचास्तिका संग्रहामध्ये। कम्मं पिसगं कुवदी सेण सहावेण समम पाणं जीवो वियतारिसो कम्म सहावेण भावेण। काय सांगितलं? कम्मं पिसगं कुवदी, कर्म देखील स्वतःच्या स्वभावाने स्वतःला करतो, स्वतःच्या द्वारे स्वतःला करतो। जीव सुद्धा त्याप्रमाणे कर्म स्वभाव भावाने म्हणजेच औदैहिक आदी जे सापेक्ष भाव आहेत त्या कर्म स्वभाव भावाने स्वतःला करतो। कर्माला जीव करत नाही आणि जीवाला कर्म करत नाही। म्हणून सांगतायत काय की जे काय सिद्ध केलं कर्ता कर्म अधिकारामध्ये की प्रत्येक द्रव्य आपला आपला कर्ता आहे, प्रत्येक द्रव्यामध्ये परद्रव्याचं हस्तक्षेप चालत नाही। म्हणून त्यातल्या अनेक गाथांमध्ये त्यांनी हेच सिद्ध करून दाखवले की जीव जर परिणाम करेल तरच मिथ्यादृष्टी होणार, जर परिणाम करेल तरच त्या मिथ्यात्वातून सुटणार। कर्म जीवाला दुःखी करणारा नाही, मिथ्यात्वी करणारा नाही, अज्ञानी करणारा नाही। मग ह्याच्यामधून सीख काय मिळाली की जड जे पुद्गल द्रव्य आहे ते तर कधीच दुसऱ्यामध्ये जात नाही काम करायला। पुद्गल द्रव्य परद्रव्याचं कार्य करायला जात नाही। धर्मद्रव्य, अधर्मद्रव्य, आकाशद्रव्य, कालद्रव्य हे सगळे द्रव्य स्वतंत्र रूपाने स्वतःचं कार्य करतात, पण जीवच असा आहे की तो परद्रव्याचं कर्ता बनायला जातो, बनत नाही किंवा कर्ता बनू शकत नाही, पण तरीसुद्धा कर्ता बनायला जातो। आणि म्हणूनच इथं संसार आहे। जीवाला संसार आहे का पुद्गलाला संसार आहे? कर्म पण तुमच्याबरोबर फिरत आहे ना सगळीकडं। मग कर्माला संसार आहे का जीवाला संसार आहे का दोघांना आहे? काय माझ्यासमोर बसा कोणतरी, जरा व्हिडिओ ऑन करा, दिसेल। प्रीती भाभी, विद्या काकी, भारती काकी, अनुजा भाभी। संसार फक्त जीवाला जाणीव, जरी कर्म असलं तरी त्याची जाणीव, कर्म असल्याची जाणीव जीवालाच आहे ना, कर्म पुद्गल आहे। नाही, मला म्हणायचं परिभ्रमण करते का नाही जीवाबरोबर कर्म सुद्धा परिभ्रमण करते की सगळीकडं? मग स्तोत्रातला तो नाही का नेत्रोम क्रिया, ते दोन्ही एकमेकाला पूरक आहेत। मग दोघांना संसार आहे की नाही एवढं उत्तर द्या मला। देवाला संसार पण मान्यता कोणाची आहे? पण काय कर्माला पण संसार आहे म्हणताय काय? ज्ञान गुण त्याने चर्चा केली ना, काय संसारात असलं काय म्हणूनच कर्माला तुम्ही कुठेही घेऊन फिरा, नाहीतर सोडा, कुठं धरून ठेवा, कर्माला काय फरक पडत नाही। कर्म स्वतः आकुलित होत नाही, दुःख भोगत नाही, पण जे काय करते ते सगळं जीव करतोय, त्यामुळे जीवाला भोगावं लागतंय हे सांगायला लागले। म्हणून सांगितलं की तिथं जीव एका भवातून दुसऱ्या भवात जातोय, एका कर्माला धरतोय, दुसऱ्या कर्माला सोडतोय, त्या कर्माच्या निमित्तात सुखी दुःखी होतोय। म्हणून म्हटलं की तुम्ही इच्छा करताय मला सुख पाहिजे किंवा मला मुक्ती पाहिजे, पण ही किती इच्छा केल्यावर तुम्हाला त्याची प्राप्ती होणार आहे हो? म्हणून इच्छेनी कार्य होणार नाही आहे, भलेही तिथं पुण्याचा उदय असू दे किंवा पापाचा उदय असू दे। काय सांगितलं आपण समता षोडशीमध्ये? पापोदय में चाह व्यर्थ है, नहीं चाहने पर भी हो, पुण्योदय में चाह व्यर्थ है, सहजपणे मन वांछित
वांछित हो, काय सांगितलं, ट्रान्सलेट करा. ओ व्हिडिओ ऑन करा की प्रीती भाभी, भारती काकी, अनुजा भाभी. जरा दिसतंय मला समोर बसलं का नाही. विद्या काकी तुम्ही मला फॅन दाखवताय. हां स्वयंपाक करताय हो. हो स्वयंपाक थोडं ठेवा की बाजूला, मी तर सगळं सोडून बसली आहे तुमच्या समोर. काय सांगितले, घेऊन बसा शास्त्र. चला तुम्हाला वाचायचं आहे आज प्रवचनसारची 16वी गाथा. म्हणजे कशासाठी चाललं आहे, स्वयंभू पदानी सांगायला लागलेत ना. काय सांगितलं की प्रत्येक द्रव्य स्वतःचं कर्ता, कर्म, करण, अधिकरण, उपादान, काय संप्रदान, अधिकरण सगळं स्वतःमध्ये आहे, परद्रव्यामध्ये काही नाही. म्हणून तिथं सांगायला लागलेत की जे आत्ताच्या या 62 गाथेमध्ये सिद्ध केलं, काय अभिन्न षटकारक आणि भिन्न षटकारक, व्यवहार षटकारक आणि निश्चय षटकारक, तर त्याच्याच रूपाने इथं पण वर्णन सांगायला लागले. जी हां प्रवचनसारची 16वी गाथा आहे, त्याच्यामध्ये पण हेच वर्णन सांगायला लागले. तर मला सांगा, जे षटकारक आहे त्याच्यामध्ये संबंधकारक का नाही सांगितलं. 6 कारक कुठले, कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान आणि अधिकरण. संबंधकारक का नाही सांगितलं. 2 द्रव्यामध्ये संबंध सांगितला. 2 द्रव्यांमध्ये लागतो ना तो मग संबंध. तुम्ही व्यवहार षटकारक 2 द्रव्यामध्ये लावत नाही का. व्यवहार षटकारक कुठं लावता हो. व्यवहाराने लावतो की. मग संबंधकारक पण लावा तसंच. तर मी काय सांगते ऐका, काय सांगितलं, यहाँ संबंध नामक कारक के अभाव का कारण, यहाँ दृष्टि में एक खास बात लेनी है कि इन षटकारकों में संबंध नाम का कारक नहीं रखा. जैसे कहते हैं ना, मेरा मकान, मेरी दुकान, मेरा घर इत्यादि, यह तो किसी कारक में नहीं आया. क्यों नहीं आया, ये सब बातें बिलकुल झूठ है. म्हणजे काय म्हणायचं आहे आता, जेव्हा कर्ताकारक सांगतात त्यावेळेस तिथं काय सांगतोय आपण, कोण केलं, कर्मकारकमध्ये काय केलं, तिसऱ्या करणकारकमध्ये कोणाच्याद्वारे केलं, पुढं संप्रदानमध्ये कोणासाठी केलं, अपादानमध्ये कोणापासून केलं आणि अधिकरणमध्ये कोणामध्ये केलं. पण संबंधकारक असा आहे की फक्त तो 2 द्रव्याचा संबंध दाखवतोय, त्याच्यामध्ये कार्याचा काही संबंधच नाही आहे. म्हणून सांगितलं की जेव्हा इथं आणि स्पेशली तिथं जेव्हा अभिन्न षटकारक दाखवतो त्यावेळेस तिथं हे 6 कारक घटतात पण संबंधकारक घटत नाहीत. आणि जेव्हा भिन्न षटकारक सांगतो त्यावेळी सुद्धा संबंधकारकाचा तिथे संबंध येत नाही कुठलंही कार्य होत असताना. म्हणजे माझं घट असं म्हणणार आहे का, घट कोणाच्याद्वारे बनवला, कुंभाराने बनवला, जमिनीच्या आधाराने बनवला, माझं घट असं म्हणण्यामध्ये काय संबंध दाखवायचा नाही तिथं फक्त. म्हणून म्हटलं षटकारकामध्ये कुठलंही कार्य होताना त्या कारकाला घेतलं नाही. ये सब बातें बिल्कुल झूठ है, गप्प है, और गप्प वाली बात से किसी का कोई प्रयोजन नहीं है. नुसते संबंध दाखवण्याच्या मध्ये तुम्हाला कुठल्या कार्याची सिद्धी होणार आहे हो. म्हणून सांगतायत संबंधकारक षटकारकामध्ये गर्भित केलं नाही. यहाँ तो वस्तू की बात वस्तू को दिखाई जा रही है. म्हणजे खरं तर अभिन्न षटकारकच सांगायची आहेत. व्यवहार षटकारक तर नुसतं समजण्यासाठी म्हणून उदाहरण दिलं त्यांनी. पण तरीसुद्धा इथं जेव्हा निश्चय षटकारक सांगतो त्यावेळी वस्तूचं वास्तविक स्वरूप सांगितलं जातं ज्याच्यामध्ये की संबंधाचं काय प्रयोजन नाही. म्हणून संबंधकारक घेतलं नाही. तुमचा आणि शास्त्राचा काही संबंध नाही म्हणून सगळे ऑफ. बसा, त्या किचनचा संबंध आहे तुमच्याशी तर त्याचा संबंध सुटणारच नाही मोक्षाला जाईपर्यंत. तुमच्याकडून ऑफ झाले. तुम्ही नाही हो, तुमच्या बरोबर आम्ही सगळीकडे फिरालोय म्हणून मी तुम्हाला ऑफ केले. आता काय
काय झालं 16वी गाथा आहे प्रवचनसारची. त्याच्यामध्ये सांगतायत टीकेमध्ये, मी संस्कृत नाही वाचत, मराठी हिंदीच वाचते, भावार्थ जे घेतलंय ना त्याच्यामध्ये वाचते. आता तुमचं पुस्तकात आहे का नाही मला माहीत नाही. ते भावार्थ: कर्ता, कर्म, करण, संप्रदान, अपादान और अधिकरण नामक 6 कारक है. जो स्वतंत्रतया स्वाधीनता से करता है वह करता है. काय होतं आपलं सूत्र? स्वतंत्र करता, जो स्वतंत्र असतो तो करता असतो. कर्ता जिसे प्राप्त करता है वह कर्म है. कोणाला प्राप्त करतो करता? कर्ता जिसे प्राप्त करता है ते कर्म. म्हणजे जे काय कार्य झालं त्याला म्हणलं कर्म. साधकतम अर्थात उत्कृष्ट साधन को करण कहते हैं. जे काय कार्य होणार आहे त्याच्यामध्ये जे काय साधन रूपाने वापरलं त्याला म्हणलं करणकारक. पुढं ज्याच्याद्वारे होईल, ज्याच्याद्वारे झालं, ज्यांनी केलं वगैरे ते सगळं झालं करण, साधन करणकारक झालं. पुढं संप्रदान म्हणजे कोणासाठी झालं. कर्म जिसे दिया जाता है, कोणाला दिलं किंवा कोणासाठी झालं हे झालं संप्रदान. कर्म जिसे दिया जाता है अथवा जिसके लिए किया जाता है वह संप्रदान है. जिसमें से कर्म किया जाता है वह ध्रुव वस्तु अपादान है. काय समजतंय हो अपादान म्हणून सांगा मला. अपादानकारक म्हणजे काय? जसं उदाहरण दिलं होतं ना, वृक्ष से पत्ता गिरा, मग ते हां अर्थ समजला की ज्याच्यापासून कार्य झालं त्याला म्हणलं पंचमी किंवा अपादान. पण अपादान म्हणजे काय सांगायचं आहे? जेव्हा जीवाची कुठली पर्याय उत्पन्न झाली तर त्या ध्रुवापासून उत्पन्न झाली आणि नष्ट झाली. किसमे से किया. मग ध्रुवामधून उत्पन्न झाली म्हटल्यावर तो जो ध्रुव आहे ना तो त्या पर्यायाचा अपादान आहे असं म्हणलं गेलं. म्हणून त्या ध्रुवातून ती पर्याय उत्पन्न झाली आणि निघून गेली. जिसमें से कर्म किया जाता है वह ध्रुव वस्तु अपादान है. और जिसमें अर्थात जिसके आधार से कर्म किया जाता है वह अधिकरण है. काय कळलं? हां, किसमे से किया म्हणलं तर अपादान आणि किसमे किया म्हणलं तर अधिकरण. कोणामध्ये कार्य झालं किंवा कोण तिथं आश्रय आहे, आधार आहे त्याला म्हणलं अधिकरण. जिसके आधार से कर्म किया जाता है वह अधिकरण है. यह 6 कारक व्यवहार और निश्चय के भेद से 2 प्रकार के हैं. जहाँ पर के निमित्त से कार्य की सिद्धि कहलाती है वहाँ व्यवहार कारक है, और जहाँ अपने ही उपादान कारण से कार्य की सिद्धि कही जाती है वहाँ निश्चय कारक है. जे काय तुमच्यामध्ये तुमचं परिणमन होणार आहे त्याचं करता तुम्ही म्हणता त्यावेळेस ते निश्चयकारक झाले, आणि ज्यावेळेस तिथं परद्रव्याला ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतात त्यावेळेस ते झालं व्यवहारकारक. व्यवहार कारकों का दृष्टांत इस प्रकार है. तुम्हाला समजण्यासाठी त्यांनी सोप्या भाषेमध्ये उदाहरण पण घेतलंय. कुंभारांनी घट केला हे कार्य आहे. पटापटापटा लिहिता येत असतं तर लिहा, म्हणजे समजतं एक उदाहरण आपल्याला. म्हणजे 6 कारक जे आहेत ना ते कारकांची नावं नंतर लिहा, फक्त मी काय काय सांगते ते समोर त्याच्या लिहा. एक कार्य काय सांगितलं? कुंभारांनी घट केला, हे झालं कार्य. मग त्याच्यामध्ये सुजाता काकी करता कोण? पटापटा सांगा बघू. नाही आता व्यवहार करता. कुंभार करताय. त्याच्यामध्ये करता झाला, व्यवहारकारक लावतोय म्हटल्यावर कुंभार करता झाला. कर्म सांगा. घट हे कर्म झालं. करण सांगा. माती, दंड, चक्र, चिवर हे सगळं झालं करण. पुढं संप्रदान कोणाला म्हणायचं? आपल्यासाठी. जल भरण्यासाठी. कशासाठी घट बनवला? तर संप्रदान मध्ये घेतलं पाणी भरण्यासाठी घट बनवला. अपादान
टोकरी में से मिट्टी लेकर घड़ा बनता है, म्हणजे त्या टोकरीमधून आणलं माती म्हणून ती टोकरीचं अपादान सांगितलं. इसलिए टोकरी अपादान है, ज्याच्यामधून झालं ना कार्य, तर ती टोकरी म्हणजे अपादान. आणि अधिकरण म्हणजे जमीन. पृथ्वी के आधार पर घड़ा बनाता है, इसलिए पृथ्वी अधिकरण है. म्हणजे कोणाच्या आधाराने ते आश्रयाने राहणार आहे तो, तर पृथ्वीच्या आश्रयाने. यहाँ सभी कारक भिन्न भिन्न है. अन्य कर्ता है, अन्य कर्म है, अन्य करण है, अन्य संप्रदान, अन्य अपादान, अन्य अधिकरण है. परमार्थतः कोई द्रव्य. आता मला एक सांगा फक्त सूक्ष्मतेने की जेव्हा घट बनला त्यावेळेस तिथं किती षटकारक आहे तो प्रश्न कळला का? बरेच. हां का? बरेच आहेत ना. का षटकारक त्याच्यामध्ये, मातीचं त्याच्यामध्ये. बरोबर. एकच कारक आहे. नाही अनेक. हां तेच ना. षटकारक अनेक कशी लावायची, तर ज्याचं त्याचं कार्य स्वतःमध्ये चालू आहे ना. कुंभाराने स्वतःचं कार्य केलं त्याचे षटकारक भिन्न, त्या मातीचं कार्य घट झालं त्याचं कार्य भिन्न, ते चक्र फिरतंय त्याचे षटकारक भिन्न, त्या जमिनीचं परिणमन त्याच्यामध्ये चालू आहे त्याचं कार्य भिन्न. असं प्रत्येकाचे बरोबर प्रत्येकाचं षटकारक लावायला गेलो तर वेगळे वेगळे आहेत. असे अनेक षटकारक आहेत एका कार्यामध्ये, म्हणून कार्यसुद्धा तिथं अनेक आहेत. म्हणून सांगतात की परमार्थतः कोई द्रव्य किसी का करता हरता नहीं हो सकता, इसलिए यह छहो व्यवहार कारक असत्य है. शास्त्रातलं वाचते बरं का मी, माझं वाचून नाही आहे. काय म्हणलं? व्यवहारकारक सगळे जे सांगतो ते असत्य आहेत, म्हणजे कधी व्यवहार आणि कार्य होत नाही. व्यवहार षटकारक तर फक्त उपचाराने आरोपाने समजण्यासाठी म्हणून कथन केलं जातं, पण तरीसुद्धा ते कहो पर मानो मत असं आहे. लिहिलं काय काय लिहिलं, काय काय राहिलं? कर्ता कुंभार, कर्म घट, करण चक्र चिवर वगैरे जे काय वापरलं त्याच्यामध्ये. संप्रदान वही संप्रदान. हां बरोबर. अपादानमध्ये टोकरीमधून आणली माती म्हणून ते टोकरी झाली अपादान. हां तेच की, ते आता आम्ही प्रवचनसारमधून घेतोय. आणि अधिकरण म्हणजे पृथ्वी. हे कसं लिहिलंय माहितीये का? पदांमध्ये मातीचा पिंड ही पूर्व अवस्था सोडून घटरूप परिणाम हा माती या ध्रुव वस्तूतून झाला, हे अपदान घेतलं. हां बरोबर आहे की, म्हणजे ती माती ध्रुव होती म्हणून तर पर्याय उत्पन्न झाली त्यातून. मग ज्यातून कार्य झालं त्यालाच अपादान म्हणायचं. मग मातीतून घट झाला हे अपादान झालं, त्या अभिन्न षटकारकामध्ये येणार. आणि भिन्न षटकारकामध्ये घेतलेलं आहे. होय का? बरं. इथं आता अपेक्षा आहे वेगळी वेगळी, तसं समजून घ्या. मग इथं त्यांनी घेतलंय जसं त्या वृक्षापासून पान पडलं म्हणताना, तर त्या पान पडलं हे कार्य झाले तर वृक्षाचा काही संबंध नव्हता, पण त्याच्यातून निघालं म्हणून ते त्याला अपादान करून सांगितलं. तसंच जीवाची पर्याय उत्पन्न झाली तर जीव ध्रुव आहे त्याच्यापासून उत्पन्न झाली म्हणून त्या जीवाला ध्रुव म्हणलं, हे अपादान म्हणलं. कारण अनेक आहे, त्यातनं आपण कोणतं पण घेऊ शकतो व्यवहार कारकात. ज्याची जशी शक्यता वाटेल तसं घेऊ शकतो. बरोबर. अपेक्षा कशी आहे तसं लावून सांगते. इसलिए व्यवहार षटकारक असत्य है, हे महत्त्वाचं सांगायचं होतं मला. काय जे काय व्यवहाराने तुम्ही करता म्हणायला जाताय दुसऱ्याला, तर ते सगळं खोटं आहे. सांगायसाठी उपचाराने केलेलं कथन आहे, पण ते वास्तविक नाही. वे मात्र उपचरित असद्भूत व्यवहारने से कहे जाते है. काय? कुंभारांनी घट बनवला, कुठला नाही हो? सांगितलं की आता तुम्ही उपचरित असद्भूत व्यवहार. ऐकलं होय तुम्ही? मला वाटलं तुम्ही दुसरीकडे असाल कुठे, तर म्हणून परत विचारलं. का बरं उपचरित असद्भूत ते सांगा. दोन द्रव्यांमध्ये संबंध, एक करून सांगितलं. हां म्हणजे ऍक्च्युली मातीचं काम करणं, मातीचं कार्य मातीमध्ये आहे, जीवाचं कुंभाराचं कार्य कुंभारामध्ये आहे, पण जेव्हा तिथं संबंध जोडायला जातो त्यावेळेस ते उपचरित असद्भूत व्यवहार नाही सांगितला. निश्चयाने
किसी द्रव्य का अन्य द्रव्य के साथ कारणता का संबंध है ही नहीं. कुठल्या द्रव्याचा कुठल्या द्रव्याशी संबंध कुठल्याही प्रकाराने नाही. माझं कार्य किती स्वतंत्र चालू आहे माहिती आहे का. मला जे काय विचार करायचे आहेत, मला जे काय माझं सुखदुःख भोगायचं आहे, परिणमन करायचं आहे, सगळं माझ्या अधीन आहे बरं का. किती किती स्वतंत्र चालू आहे परिणमन. त्यामुळं जसं म्हटलं की तुम्हाला समजा शरीरात काहीतरी त्रास होतो आहे, डोकं दुखतं आहे, पाय दुखतं आहे वगैरे, आणि काय म्हणायचं घरात तुम्ही इवळत बसला होता, त्रास होतोय काय त्रास होतोय ना, सर्दी झाली आहे आणि तेवढ्यात पाहुणे आले, जावई आला समजा, काय करणार हो? किती इवळणार सांगा. होतं का नाही दुःख एवढं वेळ. आणि आता समोर येऊन उभारलेत जावई म्हटल्यावर काय करणार? झोपणार त्यांच्यासमोर. त्रास होतोय म्हणून सांगणार. म्हणजे तिथं भोगलं कोणाला हो मग आपण? म्हणजे परिणमन आहे ना माझ्या हातामध्ये. मी एवढं वेळ त्या रोगाला भोगत बसलो होतो आणि आता दुर्लक्ष केलं की आहे त्याचं कार्य शरीरात चालू आहे त्याचं, पण त्याला मी कुठं भोगतोय. मग असंच सांगतायत की कशाला कर्मांच्या उदयाला भोगताय. जीवाच्या स्वभावाला भोगा, त्या परिणामांकडे लक्ष द्या, तर हे बाकीचे सगळे बाह्य क्रिया होऊन जाणार. ते तुम्हाला करावं लागणार नाही किंवा त्याचं तुम्ही करता बनणार नाही. तर निश्चयकारक सांगाले पुढं. निश्चय कारकों का दृष्टांत इस प्रकार है. मिट्टी स्वतंत्रतया घटरूप कार्य को प्राप्त होती है, इसलिए मिट्टी करता है. आता हे लिहिलं होतं काय, ते व्यवहारकारक झाले होते. आता सांगायलेत निश्चयकारक. तर काय सांगायलेत, निश्चयकारकामध्ये कोण करता हो? ती मातीच स्वतंत्र रूपाने करता आहे. घटरूप कार्याला करणारी मातीच करता आहे आणि घडा त्याचं कर्म आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? घडा त्याचं कर्म आहे. बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. बरोबरच आहे. कारण मातीचाच घट झालाय ना, दोन द्रव्याचा संबंध नाही आला. मातीचं कार्य मातीमध्ये दाखवलंय. परिणामतो पर्याय करताच दाखवला. परिणामतो ज्या रूपाने ते त्याचं कर्म असतं. जे परिणाम उत्पन्न झाले त्यालाच कर्म म्हणायचं. मग मातीचं परिणमन होऊन घट तयार झालं, त्यामुळं घडा हे कर्म झालं. अथवा घड़ा मिट्टी से अभिन्न है, इसलिए मिट्टी स्वयं ही कर्म है. मग घडा कर्म म्हणा, नाहीतर माती कर्म म्हणा. घडा म्हणजे पण मातीच आहे ना, त्यामुळं कधी असं म्हणणार, कधी तसं म्हणणार. म्हणून घडा कर्म आहे म्हणा किंवा मिट्टी स्वयं ही कर्म है. अपने परिणमन स्वभाव से मिट्टी ने घड़ा बनाया, इसलिए मिट्टी स्वयं ही करण है. कोणी बनवलं मातीपासून घट? मातीला घट कोणी केलं? मातीने स्वयं केलं. जर मातीमध्ये तशी योग्यता नसेल तर कुंभार कितीही प्रयत्न केला तरी त्याचं घट होणार नाही. म्हणून पहिल्यांदा सांगितलं मातीच त्या घटाचं कर्ता आहे, कर्म आहे आणि करण आहे. स्वतःच्याद्वारेच तिने तशी परिणती केली, म्हणून तसं कार्य दिसलं. मिट्टी ने घड़ारूप कर्म अपने को ही दिया, इसलिए मिट्टी स्वयं संप्रदान है. कोणासाठी घट केला हो तिने? ती परिणमन, ती पर्याय कोणासाठी केली? भलेही त्या मातीला काय त्या घटाशी प्रयोजन नाही आहे, पण पर्याय जी उत्पन्न झाली ती कोणासाठी झाली? कोणामध्ये दिली? सगळंच. कोणापासून झाली, कोणासाठी झाली आणि कोणामध्ये झाली? तर सगळ्याचं कारण मातीच सांगायला लागले. तो मिट्टी ने घड़ा रूप कर्म अपने को ही दिया, इसलिए मिट्टी स्वयं संप्रदान है. मिट्टी ने अपने में से पिंड रूप अवस्था नष्ट करके घट रूप कार्य की कर्म किया और स्वयं ध्रुव बनी रही, इसलिए स्वयं ही अपादान है. मिट्टी ने अपने ही आधार से घड़ा बनाया, इसलिए स्वयं ही अधिकरण है. इस प्रकार निश्चय से छहो कारक एक ही द्रव्य में है. साही कारक निश्चय कारकाच्या अपेक्षेने एकाच द्रव्यामध्ये आहेत. भिन्न भिन्न द्रव्यामध्ये सांगताना ते व्यवहार झाला. परमार्थतः एक द्रव्य दूसरे की सहायता नहीं कर सकता और द्रव्य स्वयं ही अपने को अपने से, अपने लिए, अपने में से
अपने में करता है, इसलिए निश्चय छकारक ही परम सत्य है. हे वाक्य लिहा. काय म्हणले? व्यवहार षटकारक असत्य आहेत, निश्चय षटकारकच परम सत्य आहेत. उपरोक्त प्रकार से द्रव्य स्वयं ही अपनी अनंत शक्ति रूप उपरोक्त प्रकार से द्रव्य स्वयं ही अपनी अनंत शक्ति रूप संप्रदान से परिपूर्ण है, इसलिए स्वयं ही छह कारक रूप होकर अपना कार्य करने के लिए समर्थ है. उसे बाह्य सामग्री कोई सहायता नहीं कर सकती. मला सांगा, इथं काय सांगायलेत की माझं कार्य करायला मी समर्थ आहे. समजा कोणी आजारी आहे, असा आजारी की बेड रिडन आहे, कोमात आहे, किंवा अंतिम श्वास चालू आहे, बस त्याचे श्वास चालू आहेत एवढंच, काहीच करू शकत नाही, त्याचं कार्य कोण करत आहे? कोमात आहे, त्याला काय स्वतःचा हालचाल करायला येत नाही, काय नाही, बाजूला नर्स आहेत, डॉक्टर आहेत, सगळं करायला लागले. कोमामध्ये गेलेल्या त्या पेशंटचं कार्य कोण करतंय हो? कसं काय त्याचं कार्य त्याच्यातच चालू आहे ना. काय कार्य? बाकी डॉक्टर, त्याला काय करायलाच येत नाही तर? बाकीचे डॉक्टर तरी काय करतात त्याच्यासाठी? मग डॉक्टर मुळे तर वाचते. फक्त त्याचं स्वतःचा परिणाम तर चालूच आहे ना. ते जे शरीर पुद्गलाचं परिणाम पुद्गलाप्रमाणे चालू आहे, त्याचा जीवाचा परिणाम जीवाप्रमाणे चालू आहे. तो जीव स्वतःच काय परिणमन करतो हे मी विचारते डॉक्टर. कोमामध्ये गेलेला जीव काय परिणमन करतोय? अरे पण कोमा अवस्था थोडी ना जीवाची आहे. जीव तर अनादी आनंद आहे, तो ना जगतो ना मरतो. हो की असू दे की, पण आता शरीरात आहे ना तिथं. आता जसं मी या शरीरात आहे तर रागद्वेष रूप परिणाम जीवाचं कार्य चालू आहे तिथं. तर त्याला तिथं काय तुम्हाला क्रोधी झाला, मानी झाला, मायाचारी करतोय, हे काय तिथं काहीच नाही चालू कोमामध्ये. मग काय आहे ना, असं कसं सगळ्या कर्मांचं उदय तर ते बाकी सगळं चालूच आहे. नाही तर वितरागी झाला ना, जर राग क्रोध काय नसेल तर. बेस्ट. चला डॉक्टरांना लवकर वैराग्य झालं म्हणायचं. म्हणजे ते पेशंटकडे बघून बघून तर डॉक्टर बिचारे शाणे व्हावेत लवकर. म्हणजे म्हणून सांगितलं होतं एकदा प्रवचनमध्ये की म्हणले सामान्य मनुष्यांना फार वैराग्याचे प्रसंग येतील नाही येतील, पण म्हणले डॉक्टरला रोज रोज एक पेशंटने अनेक पेशंट आहेत समोर, म्हणले ते चिरफाड करणार, समोर कोण मरणार, काय कोण बरं होणार, कोण रोगी होणार, कोणाचा हार्टबीट्स वाढणार, श्वास बंद पडणार, किती किती प्रसंग आहेत. आणि मग त्या सगळ्या प्रसंगातून जे शाणा होते ते डॉक्टर. म्हणजे ते मोक्ष मार्ग होते. काय इतके किती होतो आपण नंतर ते सुद्धा बघू. काय ते यूज टू म्हणतात त्याला. पण ते तसं करायला नको ना, म्हणून तर सांगायला तत्वज्ञान. मग ते आमचे डॉक्टर आहेत ना निकिरीताई, दवाखान्यात बसूनच शास्त्र वाचतात. हो ना, ऐकताना पण म्हणजे ते इवन ह्याचे डॉक्टर पण, लासवण्याचे डॉक्टर पण समोर पेशंट ठेवते त्याचं चालू असते पण, आणि हे तिकडं शास्त्र ऐकतात. कोण बरं होणार सांगावं, ते पेशंट का डॉक्टर? म्हणजे आपल्याला जिथं तत्वज्ञान आपल्यासाठी वापरायला पाहिजे तिथं वापरा, तर त्याच्यातून आपला मार्ग प्रशस्त होईल, आपलं दृढ होईल. नाहीतर ते सगळ्याला काय म्हणायचं, जसं त्या चतुर्थकालीन लोकांना वैराग्य व्हायचं ना, असं सहज सहज व्हायचं बरं का. जसं आजच मी ऐकले काय उदाहरण, म्हणले दशरथना वैराग्य झालं. कालची कॅसेट ऐकली असेल तर माहिती असेल पंढरपूरची, की दशरथना वैराग्य झालं आणि त्यांनी जाऊन सांगितलं बायकोला, म्हणले की मला आता संसार करायची इच्छा नाही आहे आणि मी विरक्त होणार.
मी मोक्षमार्गस्थ होणार, दीक्षा घेणार असं असं सांगितलं की ते ऐकलं भरतानी आणि सांगितलं भरत तर अजून वैरागी होता, म्हणजे भरत चक्रवर्ती नव्हे, हा भरत कोण, रामाचा भाऊ, शत्रुघ्न भरत वगैरे चौघजण होते ना. हां, सांगताय काय प्रीती भाभी, सांगा. तेच की त्यांनी सांगितलं की भरता म्हणजे दशरथाचं वैराग्य पाहून भरताला सुद्धा वैराग्य झालं आणि मी पण जाणार असं म्हणाले ते त्यांच्या बरोबर. परंतु कैकेयीला वाटलं की माझा मुलगा विरक्त होऊ नये म्हणून तिने एक वर मागून घेतला की माझ्या मुलाला राज्य देव दशरथाने. म्हणजे ते दिलं होतं ना वर एक पूर्वी, मग ते मागायची वेळ आली म्हटल्यावर त्यांनी मागितलं काय, तिने कशासाठी मागितलं हो? वैरानीने मागितलं. तिचा स्वार्थ होता की नवरा पण गेला आणि मुलगा पण जर विरक्त झाला तर मी कोणासाठी जगायचं, या विचाराने म्हणजे जैन रामायण हे सांगायला लागले. असं नाही की रामाला दिलं राज्य म्हणून भरताला तिथं त्या कैकेयीला राग आला म्हणून तिने त्याला मागितलं, असं नव्हतं. तर त्यात सांगितलं त्यांनी की त्या कैकेयीला वाटलं की माझं जीवनच संपलं जर मुलगा पण गेला आणि नवरा पण गेला तर. तिला वैराग्याचे भाव नव्हते, तिने पण जायला नको होतं का हो दीक्षा घेऊन. किती सहज झालं असं बोलायला, किती सहज वाटतंय आपल्याला. नवरा गेला, पोरगा गेला, घरात राहून काय करायचं, जायचं तिने पण दीक्षा घेऊन. हां, असं दुसऱ्याला सांगायला लय हुशार आहे आपण. स्वतःचं म्हणजे तिला वैराग्याचे भाव नव्हते म्हणल्यावर तिने विचार केला मोहानी की मुलगा तरी आपल्याजवळ राहील, मग असंच राहा म्हटलं तर ऐकणार नाही आहे. त्यामुळं तो म्हणला, ती म्हणाली की त्याला राज्य द्या आणि मग जावा. आणि मग रामाला हे कळाल्यावर रामाने स्वतःहून सांगितलं की जर त्याला राज्य देणार असेल तर माझी हरकत नाही आहे, पण प्रजा काय विचार करणार, मोठा भाऊ असताना लहानाचा अनादर करतील किंवा त्याचं फार एवढं वर्चस्व पडणार नाही, म्हणून मी फिरायला जातो. कुठं हो, काय म्हणले शब्द, पर्यटन नाही वनवास हो, वनवास नाही म्हणायचं. त्यांनी काय सांगितलं, टुरिझम टुरिस्ट काय देशाटन, बरोबर. असं देशाटनला मी जातो म्हणून त्यांनी बाहेर पडले. कशासाठी सांगत होते मी, वैराग्य असं होतं तो पूर्वी, हे सांगायला लागले. म्हणजे इतके कोमल हृदय होते लोकांचे, ह्यांनी घेतलं ना दीक्षा मला पण भाव झाले असं आपल्याला का वाटत नाही आज. मग म्हणून ते डॉक्टर लोक दगड झाले, सॉरी बरं का, म्हणजे त्यांना समोर अनेक प्रसंग दिसले तरी आपल्या पण डोळ्यासमोर अनेक जण मरत आहेत रोज, तरीसुद्धा न्यूज ऐकतोय, त्या मोबाईलवर अनेक न्यूज असतात असले की ज्याच्यात कळतं हा मेला, तो मेला, त्याला असा अटॅक आला आणि त्याला तसा रोग झाला. ते ऐकून बघून तरी आपण कसे असे कणखर झालोय. ते न्यूज तुम्हाला पिघळवू शकत नाही, तुम्हाला निर्मोही बनवू शकत नाही आहे. इतके वक्रबुद्धी म्हणतात ना आता. आणि त्यावेळीसची लोक अशी ती नरम होती फार परिणामातून, म्हणून त्यांना असं सहज वैराग्य व्हायचं. तर कशासाठी सांगत होते, संवेदनशीलता संपत चालली आहे. होय ना, मग आपण राहावा की, जाऊ दे दुसऱ्याचं, शेजारच्याचं पण नको आणि घरातल्या इतरांचं पण नको, तुम्ही स्वतः संवेदनशील राहावा तर कुठलाही प्रसंग बोध द्यायला आपल्याला बास आहे. म्हणून त्या सगळ्या प्रसंगातून वैराग्य जपा आपल्यामध्ये. कशाचं तरी एखाद तरी काय म्हणतात गुण पडून तर ते त्या दगडाला होल पडतंय की नाही, तसं म्हटलं की आपल्याला पण कदाचित त्या वैराग्याच्या संस्काराने कधीतरी उदय येईल. आणि म्हणून भावना तर रोज करा. आपल्याला रोज इतकं अमृत मिळतंय ऐकायला म्हणल्यावर, ज्याला जिथं ज्या ठिकाणी आहे तिथं ऐकायला वाचायला मिळतंय, तर त्या सगळ्यातनं आपल्यासाठी ठेवा काहीतरी. कशावरनं पुढच्या जन्मात मिळणार आहे हो हे असे शब्द, असे वाणी, असं उपदेश, असे आपले भाव होणार. म्हणून म्हटलं आत्ता करा, जेवढं होणार ना तीव्र रोज परिणाम रोज करायचे. काय म्हणे भैया, देवासमोर बसल्यावर मला आज दीक्षेचे भाव व्हायला पाहिजेत, मला आज दीक्षा घ्यायची आहे असं इतकं तीव्रतेने करा ना भाव, तर त्या संस्काराचं फळ मिळतंच. म्हणून सांगतात की जगामध्ये एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला काही करणारा नाहीच. मी आज एक प्रसंग ऐकले एकांच्या समाधी मरणाचं, तर त्यांनी काय सांगितलं की पंडितजी आहेत एक, माहिती असेल तुम्हाला, अभयकुमारजी शास्त्री देवळालीचे,
तर त्यांच्या आईचं त्यांनी एका प्रवचनामध्ये सरलेखना कशी झाली हे सांगितलं होतं. तर ते म्हणले त्यांची पण फार कल धर्माकडं होता आणि त्यामुळं ते शरीरामध्ये काय त्रास सुरू झाला होता, हार्ट बहुतेक वीक होतं त्यांचं असं काय. आणि मग त्यावेळेस त्यांना तरी पण सारखं ओढ अशी की ते ज्या गावात राहत होते तिथं विधान चालू होतं म्हणे रत्नकरण श्रावकाच्याचं. तर ते रोज ऐकायला जायचे, त्याच्यामध्ये इंटरेस्टफुली इन्वॉल्व व्हायचे. पण त्यांना एक दिवस त्रास व्हायला म्हणल्यावर घरातल्या मुलांना सांगितलं की आज मी इथूनच ऐकते, तुम्ही नाही, मी आज इथं थांबते घरात, तुम्ही जावा, मला आज नको वाटायला असं. मग मुलांनी म्हटलं मोबाईलवर लावून देतो, इथं ऐक. ती म्हणते नाही, मी माझी साधना करणार आहे, मला त्याची नाही गरज. आणि मग ते त्या दिवशी त्यांना त्रास व्हायला म्हणल्यावर दुपारी डॉक्टरला दाखवायला गेले म्हणे. आणि मग तिथं स्वतः गाडीतून गेले, उतरून डॉक्टरला चालत जाऊन स्वतः दाखवून आले आणि चेकअप झालं सगळे. अजून रिपोर्ट्स नव्हते आले पण सगळं झालं आणि गाडीत बसून परत आले. परत येत असताना त्यांना रस्त्यात एक जण रिलेटिव्ह कोणीतरी भेटलं की जे मुक्तागिरीला चालले होते म्हणे दर्शनाला. मग त्यावेळेस त्यांनी स्वतःहून त्यांच्याशी बोलले की जर तुम्ही तिकडं चाललाय तर माझं हे दान तिथं करा, असं काय त्यांचं एक भाव म्हणून. आणि मग ते पैसे दिले आणि तो गेला आणि हे घरी आले. घरी आल्यावर त्यांना त्रास होतोच होता पण पायऱ्या चढून वर जायचं होतं. मग तो जो बरोबर असणारा कोण होता तो म्हणला मी धरतो, चला. ते म्हणले नाही, मी आहे, ओके आहे, मी चालू शकते. त्या जाऊन वर चढल्या ना, ते जे श्रम झाले तिथं गेल्यावर त्या खुर्चीत बसल्या आणि बोलवलं कोणाला तरी, त्यांची मुलगी होती बहुतेक घरी. आणि मग त्यांना बोलवलं तर ती मुलगी काहीतरी आणायला खाली गेली होती, ती वर येईपर्यंत सुद्धा त्यांना राहवलं नाही. म्हणजे ते गेले की त्यांना काय उचकी आली आणि त्याच्यामध्येच त्यांनी मान टाकली. म्हणजे मला म्हणायचं की कोण कोणाचं साधू शकतो. तुम्हाला वाटतं माझं शेवटच्या समयाला सगळ्यांनी साधावं, करावं. करता कर्म करण संप्रदान सगळं माझं माझ्यामध्ये आहे ना, तर समाधी मरणसुद्धा मीच माझं साधू शकतो. म्हणजे त्यांचे परिणामांनी त्यांनी जे काही साधलं ते साधलं, पण बाहेर कोणाला वाटणार की आपण काय त्यांचं करू शकलो नाही. जसं आत्ता काल परवा पण नैना काकींच्या आईंचं झालं रात्रीतनं, तर कोण अशा वेळेस करणार आहे हो. त्या जीवाची जितकी सावधानता असणार आहे तेवढं ते साधणार. नसेल तर बाहेरून किती उपदेश मिळाला तरी सुद्धा साधू शकत नाही त्या जीवाचं. काय डोक्यावर पडल्या, डोकं फुटलं, रक्तस्राव झाला की गेला जीव. मग तुम्ही आयुष्यभर किती संस्कार करा, किती काय प्रयत्न करा, पण त्या समयाला सावधानता असणं आवश्यक आहे. म्हणून म्हणतात रोज संस्कार करा. मला समाधी मरण साधायची आहे, मला मुनी दीक्षा घ्यायची आहे, मला आत्मकल्याण करायचं आहे, मला मोक्ष मार्गस्थ व्हायचं आहे. जितके आपले संस्कार तीव्र असणार त्याचं उदय आपल्याला त्या समयाला मदत करणार किंवा ते परिणाम आपल्याला त्या समयाला कार्यकारी ठरणार. ओ जाणा स्वतःला अकर्ता पहा या शरीरामध्ये असूनही हा मी जीव शरीराचा, परिवाराचा, परिग्रहाचा करता नाहीच. कर्मांचा उदय क्षय आदी सुद्धा करणारा मी नाहीच. कर्म स्वतंत्र आहेत, जड आहेत. मी आत्मा चेतन आहे, ज्ञाता आहे, स्वतंत्र आहे. भेद विज्ञान करा. ज्ञायक स्वरूपोऽहम्, स्वतंत्र स्वरूपोऽहम्. ओम विसर्जन. नमो